श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो. तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि कदाचित हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल तेव्हा श्रावण सुरू सुद्धा होऊ शकतो. यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलै 2025 पासून सुरू होत असून 23 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. तर श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रत, वैकल्य, पूजा विधी, सणावर या सगळ्या गोष्टी आल्या. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टीची कटाक्षाने नियम पाळायला हवेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागायला येऊ द्या, कितीही मागू द्या, या वस्तू तुम्ही त्याला न सांगता किंवा न म्हणता देऊ नका. कोणी तुम्हाला कितीही प्रेशर टाको, कितीही जबरदस्ती करो, कितीही विनवणी करो, कितीही त्याने आग्रह केला तरीही या वस्तू त्याला चुकून सुद्धा देऊ नका. श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका, नाहीतर गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट आणि या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होऊन जाईल. तर बघा, पैसे कमवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो, खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात. त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात. पण कधी कधी काय, आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडे काही चुका करून टाकतो आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो. हिचीच नजर लागली असेल हा आपला विश्वास असतो. पण एक चांगली गोष्ट आहे, या पण गोष्टी असतात की लोकांची नजर पण लागते, पण तुम्ही कधी कधी आपल्या हातानेच आपल्या पायावर कुऱ्हाड मारता. म्हणजे तुम्ही बऱ्याच चुका करतात, तुमच्या हाताने काहीतरी चुका होतात. तर बरेच लोक काही चुका करून सुद्धा त्यांना समजत नाही आणि या चुका आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळा. चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे त्या कोणाला देऊ नका. या वस्तू जर तुम्ही दिलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पुन्हा स्वतःच्या पायाने दुसऱ्यामध्ये जाईल. म्हणजे तुमच्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाईल. तुमचं जर चांगलं व्हायचं असेल, तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देताय असा त्याचा अर्थ होतो. आता बघा, हा महिना आहे श्रावणाचा. जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिना चातुर्य मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळतं आणि हे आपल्याला निश्चितच मिळत असतं. आपल्याला ते मिळून घेता येतं. त्याप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्या तर त्या वाईटाचे फळ सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. तर कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाही, चला बघूया. पण त्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच ASA मराठी चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नंबर 1, बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांची, भोलेनाथाची पूजा सामग्रीचे सामान. कोणत्याही प्रकारच्या सामग्रीचे सामान असू द्या. पूजेचे काही सामान म्हटलं, अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाहीये ते वाचायला दे, किंवा माझ्याकडे ही पोथी नाहीये, किंवा आपली स्वतःची एखादी प्रॉपर्टी असेल, जसे एखादं पुस्तक असो, गंध असो, काहीही असो, कधीही कुणाला ते द्यायचं नाही. ग्रंथ असेल तर वाचायला देऊ नका, कारण ग्रंथ हे देवाचे स्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला देऊ नयेत. तर लक्षात ठेवा, पूजाचे सामग्री सामान हे कोणतं पण महादेवाचं असू द्या की दुसऱ्या अजून कुठल्या देवाचं असू द्या, पूजाचं सामग्री सामान हे कोणालाही देऊ नका. भलेही बघा आपल्याला वाईट वाटेल किंवा कोणाला मदत आलं नाही आणि कुणाला आपल्याबद्दल राग आला तर येऊ द्या, पण ही चूक टाळा. गुणधर्म असतो प्रत्येकात सर्वश्रेष्ठ. एक चांगली गोष्ट असते दान करणं, पण ते लिमिटमध्ये केलं पाहिजे. दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण पण कोणत्याही मनात मागताना लक्षात ठेवा की तुम्ही या गोष्टी कोणाकडे मागू सुद्धा नका. स्वामी नेहमी सांगतात हे गोष्टी लक्षात ठेवायसारख्या आहेत. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध, दुधाचे पदार्थ सोबत तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या पूजा वस्तू असतात. ह्या पूजेचे प्रतीक आहेत. तसेच लवंग, विलायची, आपण ज्याला देवस्वरूपी मानतो ते गोष्टी आपण म्हणतो. त्यानंतर धने या वस्तू कधीही कुणाला संध्याकाळी देऊ नका. या मस्त वस्तू श्रावण महिन्यामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चुकून सुद्धा देऊ नका. दिवसाच्या वेळेला दिल्या तर चालतील. घरातील सुख समृद्धी या वस्तू दिल्याने निघून जाते. आपण माता लक्ष्मीचे स्वरूप, त्या गोष्टीला आपल्या घरामध्ये असायला हव्या. त्या आपण दुसऱ्यांना देतोय. भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा, तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी केलेलं किंवा ऐकलेलं आहे, या वस्तू देऊ नये, तर मला योग्य वाटत नाहीये. त्यामुळे तुम्ही त्यांना असं व्यवस्थित या प्रकारे सांगू शकता. यानंतरची दुसरी गोष्ट झाल्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आधी पण सांगितले की तुम्ही घड्याळ जे आहे
ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण घड्याळ जर कुणा मागितली तर ते चुकून सुद्धा द्यायची नसते. असं काही आहे जे तुमच्या घड्याळ देणं त्याने तुमच्या आयुष्यात दुःख येईल. आयुष्यामध्ये बघा, वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे हे आपल्या आयुष्यात जे घड्याळ आहे त्या काट्यांवर चालू असते. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे काही ते कधी पण कोणाला देऊ नये. आणि बघा, नेहमी सांगतो की घड्याळ बंद पडलेलं असेल तर घरामध्ये ठेवणं, वर्षानुवर्ष ठेवणं हे सुद्धा चुकीचं असतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे अथवा बाहेर नेऊन फेकावे. छोट्या गोष्टी आहे, पण हो, या गोष्टींचा परिणाम आपल्याला आयुष्यावर होत असतो. आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक वस्तू आहे तिच्यामध्ये स्वतःची सकारात्मकता आणि नकारात्मकता ऊर्जा असते आणि त्यात कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो. भलेही त्या वस्तू निर्जीव असतात, पण त्या आपल्याला आपल्या आयुष्यावर सरळ परिणाम करतात. त्यानंतर चौथी वस्तू बघा, आपण भगवान महादेवांच्या पूजेचे पांढरे वस्त्र आहेत ते आपण वापरतो, तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्रे वापरलं जातं. आपण आपले पांढरे वस्त्रे कोणाला द्यायचे नाही, यामुळे तुमचे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, मतभेद वाढतात. पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण बघा, कोणाला तरी आपली पांढरी वस्तू थोड्याच वेळासाठी देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं. तुम्ही पांढऱ्या वस्तूंची जे आहे ते तुम्ही दान केलं आहे तर करू शकता, म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी भेटवस्तू तुमच्याकडे आहे, कपडे, ते तुम्हाला वापरायची नाही तर ते तुम्ही धुवून स्वच्छ करून मग दुसऱ्याला द्यायचे आहे. पण आपल्या वापरलेली रोजच्या वापरातील वस्तू वेळेला कोणाला काम पडलं म्हणून देणं हे चुकीचं आहे. असे पांढरे वस्त्र जे आहे ते कोणाला द्यायचे नाही. यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू शकता, पण ते चुकूनही दान करू नका. तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजे कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून पण दान करू नका आणि घालू सुद्धा नका. श्रावणामध्ये काळे कपडे घातल्याने याचा तुमच्याच आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल. नंबर 5, यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका. तुम्ही कोणाकडून मागू नका. त्यामुळे आता तुम्ही उधार मागाल पण तुमचे संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल. म्हणून लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्यामध्ये ऍडजस्टमेंट करा. कोणाला पैसे मागू नका आणि कोणाला पैसे उधार देऊ नका, कारण हा पवित्र महिना आहे. आपल्याकडे लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतोय हे अगदी चुकीचे आहे आणि या पवित्र महिन्यात आपल्याला पवित्रच गोष्टी करायच्या आहेत. आपल्याकडून पण चुका होऊ द्यायच्या नाही आणि दुसऱ्यांना पण त्या चुका करू द्यायच्या नाही. त्या गोष्टी होत असतील तर त्या बाबतीत तुम्ही काळजी घ्यायला हवी. आता 6वं ऐका. यानंतर बघा, श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणीही दारात आलं तर त्याला असं काहीतरी हुडहुड करू नका. म्हणजे तुम्ही अजिबात त्या जनावराला किंवा त्या प्राण्याला जे काही बिस्किट चपाती लावत असेल तर नक्की लावा. कुत्रं असेल, मांजर असेल, गाय असेल, कुठलाही प्राणी पक्षी काहीही तुमच्या दारात आलं त्याला थोडंसं पाणी द्या. काहीतरी असेल तर तुम्ही खायला द्या आणि हुडहुड वगैरे करू नका. ते आपोआप प्राणी जातात. तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला माहिती आहे गाईला पण तितकंच महत्त्व आहे आणि महादेवाला जे भोलेनाथ आहेत त्यांचं संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही प्राणी आहेत, मानव, सगळ्यांवर त्यांचा तेवढाच जीव आहे. तर त्यामुळे कोणत्याही स्वरूपात ते कधीही आपल्या दारामध्ये येतील आणि आपण सांगू शकत नाही. त्याप्रमाणे आपले शत्रू जरी महिन्यामध्ये किंवा कधी पण आपल्यावर लक्ष ठेवून असतात, त्यावेळेला आपण कधीही चुकून त्यांना हकलू नये. माणसामध्ये आपल्याला खूप गोष्टी चिडवण्यासारख्या असतात, त्यामुळे आपण चिडू शकतो, पण प्राण्यामध्ये कुठलीही गोष्ट नसते ज्यामुळे आपल्याला राग येईल. त्यामुळे त्यांच्याशी व्यवस्थित वागा, त्यांच्याशी चांगलं बोला. प्राण्यांशी तुम्ही व्यवस्थित वागा आणि जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी या महिन्यामध्ये तरी कमीत कमी चांगले बोलण्याचा प्रयत्न करा. नाही बोलला तरी चालेल, पण वाईट बोलू नका. 7वी गोष्ट आहे, यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवा. श्रावणात स्त्रियांनी स्त्रियांनी आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे, मंगळसूत्र, बांगड्या, सिंदूर यांची देवाणघेवाण अजिबात करू नये. आता बरेचसे सण येतात. श्रावण महिना सुरू झाला की सगळे सणावर येत असतात. त्यावर चातुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवा, आपल्या बांगड्या, सिंदूर हे जे आपले सौभाग्याचे अलंकार म्हणतो हे महिलांनी कृपया देऊ नये किंवा देवाणघेवाण अजिबात करू नये. आपली मैत्रीण, बहीण म्हणतो, घे, खूप छान दिसेल तुझ्यावर, हे सूट होईल, ते सूट होईल, पण असं करू नका.
बाकी इतर गोष्टी तुम्ही शेअर करता आणि ते करा, पण आपलं मंगळसूत्र, जोडवे, सिंदूर वगैरे बांगड्या या वस्तू तुम्ही चुकून देखील शेअर करू नका. आपण बघा, देवीला शृंगाराचे दागिने अर्पण करतो, ओटी म्हणतो. ते ओटीला एवढं महत्त्व आहे, त्या दागिन्यांना एवढं महत्त्व आहे, कारण ते सक्षम स्त्रीचं एक प्रतीक मानलं जातं. आणि हे आपल्या दुसऱ्याला शेअर करतोय, तर असं प्लीज करू नका, कारण याचे वाईट परिणाम तुमच्याच आयुष्यावर तुम्हाला जाणवतील आणि तुम्हालाच भोगावे लागतात. तर बघा, या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होता. या व्यतिरिक्त पण काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला माहिती असतील तर ते सुद्धा लक्षात ठेवा. फक्त वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात, देवीच्या देवांसारख्या आपण त्यांना मानतो. या गोष्टीची देवाणघेवाण आपल्याला या महिन्यामध्ये, चातुर्मासात श्रावण महिन्यात आपल्याला करायची नाही. तर बघा, ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबत शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.